एक आपलं जंगल होतं. त्या जंगलात एक सिंह राहत होता आणि त्याच्याबरोबर सिंह जंगलचा राजा आणि त्याचा खासदार म्हणून एक कोल्हा राहत होता. तर एकदा काय होतं, हत्ती आणि सिंहाची चटापट होती. त्या झुंजीत सिंहाला जबर मार लागतो, तो घायाळ होतो आणि त्याला शिकार करायला जायला येत नाही. शिकार करायला जायला येत नाही म्हणल्या तो कोल्ह्याला काय म्हणला, बाबा रे, मला काय आता शिकारीला जाता येत नाही, तू शिकार एखादा प्राणी घेऊन येत जा इथं, मी झडप घालून त्याला खाऊन जबर जखमी करीन आणि दोघं मिळून आपण खाऊन टाकू. असं म्हणल्यावर कोल्हा बर म्हणला, महाराज तुम्ही काय काळजी करू नका, मी शिकार आज हुडकून आणतो. असं म्हणून कोल्हा शिकार हुडकाय निघाला. कोल्हा निघाल्यावर काय होतं, त्या जंगलापाशी शेजारीच एक गाव असतं आणि त्या गावाच्या बाहेरच्या बाजूला एक गाढव लंबकर्ण नावाचं चरत असतं. गवत पालापाचोळा खात असतं. कोल्हा तिथं जातो आणि कोल्ह्याला गाढव दिसल्या आनंद होतो, आता मिळाली शिकार म्हणतो. असा मनात म्हणतो आणि मांडे खात 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 त्या गाढवापाशी जातो आणि काय म्हणतो, हो गाढव मामा, अहो काय करताय, इतकं तुम्ही खराब आणि अशक्त कशान झालाय हो, किती दिवसानं तुमचं दर्शन झालं बाबा. असं म्हणल्यावर गाढवानं वळून बघितलं तर कोल्हा मामा दादा दिसलं. मग गाढव काय म्हणाला, अरे काय सांगू कोल्हे दादा, मी धोब्याकडे कामाला आहे, रोज मरणाची कामं माझ्याकडं धोबी करून घेतोय, पण पोटा पाण्याला माझ्या काय देत नाही, चारा पाणी देत नाही, कामं करून घेतो आणि मला वाऱ्यावर सोडून जातोय, असं करतोय. मग कोल्हा काय म्हणतो, थांबा म्हणतो, तुम्हाला एक युक्ती सांगतो, तुम्ही माझ्यावर चला, मी राहतोय का नाही तिथे एक मोठं वन आहे, तिथं चारा गवत भरपूर तुम्हाला खायला आहे, पाणी प्यायला सरोवर आहे मोठंच्या मोठं, तिथे चला माझ्या बरोबर. आणि तर तुम्ही येता का. मग गाढवाला काय आनंद झाला, चला म्हणला येतो. गाढव गेलंच कोल्ह्याच्या मागोमाग. गेल्यावर कोल्हा हळूहळू जातो सिंहाला खुणी होतो. मग गाढव आपलं कोल्ह्याच्या मागणं कोल्हा पुढं असं त्या गुहेत जाते. गुहेत गेल्यावर काय होतं, गाढव दिसल्याबरोबर सिंह आपला पंजा मारतो. त्या अंधारात काय गाढवाला दिसत नाही, सिंहाचा पण पंजा गाढवाला कुसटचा लागतो. ती गाढवाला कळत नाही अंधारात काय, ती पंजा लागल्या गाढव पळत सुटतं आणि आपल्या हाय त्या ठिकाणावर जाऊन परत चरत बसतं. मग कोल्हा सिंहाला कावतो, म्हणतो, काय सिंह महाराज, मी आयती शिकार आणली ती आणि तुम्ही हातची घालिवलेस, असं का केलं बरं. राहू दे म्हणतो, माझं पण चुकलंच, तुम्हाला बरोबर पुढ्यात शिकार आणायला पाहिजे होती, मी आता जातो आणि त्याच गाढवाला परत घेऊन येतो. असं म्हणून कोल्हा परत जातो, गाढव चरतय तिथं. आणि गाढवाला काय म्हणतो, गाढव मामा, अहो तुम्ही पळून का आला असा, अहो काय सांगायचं, तुमच्यासारखेच कंटाळून धोब्याच्या कामाला कंटाळून 3 सुंदर गाढवीने आले त्या गुहेत आणि त्यांच्यावर तुमचं लग्न लावून देतो मी, आणि त्या गाढविनेच तुमचा हात धराय आल्या, पण तुम्हाला वाटलं सिंह बिंह ऐका म्हणून तुम्ही घेऊन पळून आला. अहो सिंह नाही, कोण नाही तिथं, त्या गाढवीनेच आहे त्या. आणि आता तुम्ही पळून आल्या, त्यातले तरुण गाढवीन काय म्हणाली माहितीये का, मला त्या गाढवाला इकडं घेऊन या, नाहीतर मी आमरून उपोषण करणार, मी जेवणार नाही, खाणार नाही, काय नाही, जर अग्नीत उडी घेणार, अग्नी पेटवा इथं, अशी ती गाढवीन म्हणायला लागल्या. आणि तुम्ही काय म्हणून पळून आला. जाण गाढवाला हे सगळं पटलं. गाढव परत कोल्ह्याच्या मागोमाग आल्यावर कोल्हा चांगलाच त्या गाढवाला सिंहाच्या जवळ घेऊन गेला. तेवढ्याच सिंहानं दबा धरून बसला होताच, त्यानं झेप घेतली, गाढवाला जायबंद करून टाकलं. झालं, गाढव मरून पडलं. गाढव मरून पडल्यावर मग काय केलं, सिंह काय म्हणाला कोल्ह्याला, अरे बाबा आता मी जातो ना आंघोळ करून येतो, तोवर तू इथं बस, कोणतरी शिकार आपली पळवल, दोघं येऊन मी आंघोळीस नालो की आपण दोघं मिळून शिकार खाव्या. मग कोल्हा म्हणला, बर जावा तुम्ही, या जावा आंघोळ करून.
शिव गेला आंघोळीला, तवर काय केलं कोल्ह्यानं, गाढवाचं मस्तक सगळं खाऊन टाकलं. शिव येऊन बघतोय, अरे म्हणतो कोल्ह्याला, अरे मस्तक काय झालं गाढवाचं, डोकं कुठं आहे? अहो महाराज, गाढवाला डोकंच नव्हतं. अरे असं कसं काय डोकं नसत? बघा बरं, तुम्ही पहिल्यांदा पंजा मारला, गाढव परत गेलं. परत मी कद्याला काहीतरी सांगून आणलं की परत आलं. त्याला जर डोकं बुद्धी असती तर एकदा फसल्यावर परत आलं असतं का, सांगा बरं. मग सिंहाला पटलं, दोघांनी मिळून ती गाढवाची शिकार याची खाऊन टाकली. अशा तऱ्हेने ती गाढव फसलं. एकदा ठेच लागल्या गाढवाला परत तिथे याची गरज होती का? निष्कारण गाढव आलं म्हणून एकदा ठेच लागली की शानपण घ्यावं, परत त्या माणसाने ती गोष्ट करू नये. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.